पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून तरुण दरीत पडल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले। सुरुवातीला फोटो काढताना केतन अग्रवाल तोल जाऊन अपघाती मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र पोलिसांच्या तपासात हा पूर्वनियोजित हत्येचा कट असल्याचा संशय समोर आला। केतनच्या होणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराने मिळून हत्येचा कट रचल्याची माहिती मिळते। या हाय प्रोफाईल प्रकरणामुळे व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी केतनच्या होणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून या कटात आणखीन कोणाचा सहभाग होता का याचाही तपास सुरू आहे। 18 जून रोजी केतन अग्रवाल नावाच्या मुलाचा लोहगडावरून पडून मृत्यू झाल्याची घटना त्या ठिकाणी समोर आली। मात्र आता त्या ठिकाणी तो अपघात नसून खून असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी केतन अग्रवालचे वडील आहेत। काय सांगाल, नक्की ही घटना झाली, अपघात सांगण्यात आला, मात्र आता पोलिसांच्या तपासामध्ये त्याचा खून झाल्याचं दिसून येत आहे। काय सांगाल याबद्दल? तिच्या होणारी बायको सिया प्रवीण गोयल व त्याचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी कट रचून त्याला 18 तारखेला लोहगड किल्ल्यावरती आपण सियाचा वाढदिवस साजरा करू म्हणून घेऊन गेले व त्याला तिथं मारून वरनं टाकून दिलं। हे मला पहिल्यापासनं असं वाटत होतं की ज्या दिवशीपासनं मला ही 18 तारखेला खबर आली की त्याचा अपघात झालाय, मी त्या दिवशीपासनं सांगत होतो की माझा मुलगा असा पडू नाही शकत, तो काय लहान नव्हता, त्याला हा कळत होतं की आपण कुठल्या कोपऱ्याला उभा राहायचं, कुठल्या कोपऱ्याला नाही उभा राहायचं। तो उंचीवरनं घाबरत होता, तो एवढ्या जवळ जाऊन उभारच राहू शकत नाही। आमचा ह्या गोष्टीला अजिबात यकीन येत नव्हता, पण मी पोलीस डिपार्टमेंटचा पूर्ण धन्यवाद करतो की त्यांनी एवढ्या लवकर या गोष्टीचा तपास लावला। कोण गेलं होतं नक्की? केतन जाणार होता का त्याला घेऊन गेलं होतं? केतन लोहगडाला जाणार नव्हता, का की केतन 31 तारखेला पण लोहगडला गेलता। पुन्हा त्यांनी वापस सांगितलं की 5ला चल, केतन 5ला गेला नाही। त्यानंतर त्यांनी त्याला जबरदस्ती 14 तारखेला घेऊन गेली। 14 तारखेला पण त्याला काही जमलं नाही आणि अखेर पुन्हा रडून करून ती 18 तारखेला जबरदस्ती माझ्या बर्थडेचा तिथं आपण पार्टी करू म्हणून ते जबरदस्ती घेऊन गेली, सिया व त्याचा तो प्रियकर चेतन चौधरी। त्या दिवशी त्यांचा प्लॅन सक्सेस झाला? हो, त्या दिवशी त्यांचा प्लॅन सक्सेस झाला। मात्र सर, आता तुमचा जो उतार वयामध्ये जो तुमचा सांभाळ करणार होता त्या युवक मुलासोबत असं झालेलं आहे, मात्र आता घरची परिस्थिती कशी आहे? तर घरची परिस्थिती सध्या खूप वाईट आहे। मला वाटते सगळे समजू शकतील की एखाद्या माणसाचा 26 वर्षाचा मुलगा जो आज त्याला म्हातारपणे सांभाळेल, या आज मी त्याच्या वडिलाप्रमाणे स्वप्न बघतो की मला पण नातू होतील, ते मला आजोबा म्हणतील, पण आज माझे सगळे स्वप्न त्यांनी चूर करून टाकले। नक्कीच या ठिकाणी आमच्या मुलाला न्याय मिळावा अशी अपेक्षा करत या ठिकाणी प्रशासनाला त्यांनी विनंती केली आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, लोणावळा। मयत केतन विशाल अग्रवाल यांचा ज्याच्याबरोबर लग्न ठरवला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता सिया गोयल, त्याच्याबरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्या तापसात काही भांडणासारखे प्रकार सुद्धा झाले होते। त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला आणि त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर। आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरी सुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली। या गुन्ह्यामध्ये ह्या दोघाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस करत असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे।